कसं आहे ना, की जिंदगीमध्ये काय पण करायचं आहे ना, तर ते पहिल्यांदा स्टार्ट तुमच्या जिंदगीचा एका गोष्टीत करा. ना की 10 गोष्टीत करा. थोडं इकडं, थोडं तिकडं, थोडं इकडं, थोडं तिकडं. म्हणजे तुम्ही असं जर केला, तर कुठल्याच गोष्टीला तुम्ही 100% देऊ शकत नाही. म्हणून जीवनाचा स्टार्ट किंवा गोल तुम्हाला अचीव्ह करायचा आहे ना, तर पहिल्यांदा कुठल्यातरी एका गोष्टीवर फोकस करा आणि त्यात 100% द्या. बघा ना, उदाहरण सांगतो तुम्हाला. रोनाल्डो असेल, मेसी असेल किंवा विराट कोहली घ्या. त्यानं काय केलं वयाच्या 20, 22, 23 वर्षापूर्वी त्याचा एकच गोल त्यानं ठेवला. काय करायची? बॅटिंग करायची, क्रिकेट खेळायचा आणि त्यात टॉपला जायचं. त्यानं त्यावेळेला विचार केला नाही, की बाबा आपण अनुष्का शर्मासोबत एखादी चांगली बॉलिवूडची गर्लसोबत लग्न करायचं किंवा ॲड करायच्या, कोट्या-कोट्यावधीच्या ॲड करायच्या किंवा कॅप्टनशिप घ्यायची किंवा सचिन तेंडुलकरचं रेकॉर्डसुद्धा मोडायचं किंवा बी-सी-सी-आयमध्ये टॉप रँक हासिल करायची किंवा काय असेल ते करायचं. धोनी झालं. धोनीला आता बॉलिवूडमधून ऑफर येते, की तू बाबा हे कर, काय कर, हिरो होऊ शकतोयस म्हणजे पिक्चरची ऑफर येते. त्यानं त्यावेळेला त्याच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये त्यानं हा विचार केला नाही, की मी कप्तान होईल किंवा मला बॉलिवूडमधून ऑफर येतील किंवा उद्या जाऊन मी राजकारणात काहीतरी करेन किंवा उद्या जाऊन मोठमोठ्या 10-10, 15-15 करोडच्या ॲडव्हर्टाइजमेंट करेन, स्पॉन्सरशिप करेन. त्यांनी स्टार्टिंगला काय फोकस केला, फक्त बॅटिंगवर फोकस केला. त्यांच्या करिअरवर त्यांनी फोकस केला आणि जे बाकीचं जे मिळत गेलं ते त्या 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 ले त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते टॉपला पोचले आणि बाकीचं जर मिळत गेलं ते बाय प्रॉडक्ट आहे. आणि ते कधी पण तुम्ही जर तुमच्या एका क्षेत्रात तुम्ही तुमची गुणवत्ता दाखवली ना, बाकी सगळे समजणार आहे की तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमची गुणवत्ता मिळवू शकता. मग ते ॲडव्हर्टाइजमेंट असू दे, टीव्हीवर ॲड्स असू दे, तिथं ते मग 10-15 करोडची एक ॲडला घेऊ दे किंवा राजकारणात जाऊन पुढं खासदार होऊ दे, आमदार होऊ दे, होऊ शकताय. पुन्हा कुठेतरी एखादे कॅप्टन होऊ दे किंवा पुढं जाऊन तुम्ही कोच पण होऊ शकताय. पुढं जाऊन तुम्ही हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये एंट्रीसुद्धा घेऊ शकताय. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, की ज्यांनी बाबा स्टार्टिंगला त्यांनी ते स्वतः स्वतः त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती केली. पुन्हा मग बाकीचे 12 भानगडी केल्या. पण स्टार्टिंगला त्यांनी 12 भानगडी नाही केल्या. स्टार्टिंगला त्यांनी एकच भानगड केली. पुन्हा 12 भानगडी केल्या. एका भानगडीमध्ये ते टॉपला पोहोचले. ते त्या लेव्हलला गेले. पुन्हा जाऊन त्याने मग 12 भानगडी केल्या. त्या कॉन्फिडन्सवर म्हणा किंवा त्या गुणवत्तेवर म्हणा, तर ज्या स्तराला पोहोचले त्या एका भानगडीमध्ये ज्या स्तराला पोहोचले, त्या स्तराच्या तर तिथं आलेले जी कॉन्फिडन्स आहे, तिथं आलेला जो लोकांचा विश्वास आहे, तिथं आलेला जो फेम आहे, तिथं आलेला जो सेलेबसी आहे, त्याच्यामुळं ते बाकीच्या क्षेत्रामध्ये बिनदिक्कत जाऊन धडकू शकले आणि तिथं पण त्यांनी सक्सेस मिळवलं. पण स्टार्टिंगला त्यांनी काय केले, एकच गोष्ट प्राप्त केली. म्हणून तुम्ही काय असेल ते पहिल्यांदा तुमचं स्किल शोधा. हां बाबा, त्या ह्याच्यामध्ये मी एकदम टॉपला जाऊ शकतोय. तिथं मी सगळ्या माझे 100% काय 200% देऊ शकतोय. किती जरी अपयश आलं, किती जरी डिप्रेशन आलं, किती जरी एन्झायटी आली, तरीसुद्धा मी कंटिन्यू करू शकतोय. असं तुमचं क्षेत्र कुठलं आहे, ते क्षेत्र निवडा आणि त्यात गांड घासा तुमची. आणि मग गांड घासून वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, कधी ना कधी पोहोचाल तिथं. तिथं पोचल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करा. आत्ताच मनात ठेवू नका, की मला पुढं जाऊन घर घ्यायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला लय चांगल्या मुलीसोबत लग्न करायचं आहे, मला दोन्ही खिशात पैसे पुडकं पाहिजे, तर पैशाचं पुडकं पाहिजे, तर हातात सकड्या पाहिजे त्या, घड्याळ पाहिजे. आत्ताच ह्याचा विचार करू नका किंवा मोठा बिझनेस टाकेन मी, त्यातनं मला टर्नओव्हर येईल 1 करोडचा किंवा असं करेन, तसं करेन. आता त्या गोष्टीचा विचार करू नका. तुमची जी बुद्धी आहे ना, ही एक मेमरी टाईप आहे. त्या मेमरीमध्ये तेवढा डाटा सामावणार आहे. समजा 64 जीबीची मेमरी आहे, तर तेवढाच डाटा सामावणार आहे. ती डाटा तुम्ही ह्यात वाया घालवू नका, की फ्युचरमध्ये मी काय करीन, झाल्यावर काय करीन. तू सध्या वास्तविकता काय आहे तुझी, की सध्या तू झालेलं नाही आहेस. हां, मनात ठेव, की तुला पुढं काय करायचं आहे, प्लॅन कर. तुला काय केलं तर काय करायचं. पण प्रत्येक वेळेला त्याचाच विचार करू नको, की मला गाडी घ्यायची आहे, मला सोन्याची सकळी घ्यायची आहे, मला ह्या मुलीसोबत लग्न करायचं आहे, मला असं राहायचं आहे, मला तसं राहायचं आहे, ही जमीन घ्यायची आहे, जायदाद घ्यायची आहे, मला इथं फिरायचं आहे. आताच त्या गोष्टीत विचार करून तुझी मेमरी वाया घालवू नको. तुझी मेमरी ह्याच्यासाठी वाया घालव, की तू सध्या काय करू शकतोस, स्ट्रगल काय करू शकतोस. त्यासाठी तुझी मेमरी वाया घालव आणि ती तुझं क्षेत्र निवड त्यात तू घास थोडी आणि त्यात तू टॉपला जा.
पुन्हा बाकीच्या गोष्टी एकदा तू समज सक्सेस झाला किंवा एकदा तू काय झाला, समजा करोडपती झाला, पैसा कमवला, करोडपती झाला, 1 करोड झाला, 1 करोड तू कमवला समज. पुन्हा तुला कोण विचारणार आहे का, तू चहाचं दुकान का टाकलं किंवा तू कपड्याचं दुकान का टाकलं, तू ही जमीन का घेतली, ती तू प्रॉपर्टी का घेतली किंवा तू ही व्हिडिओ का तयार करतोय किंवा तू ही गाडी का घेतली. तू स्वतःला सिद्ध केलं आहे ना, स्वतःला प्रूफ केलं आहे की तू मी काहीतरी करू शकतो माझ्या माझ्या क्षेत्रात. त्यामुळं तुला विचारणारे असतील किंवा तुझ्यावर संशय घेणारे असतील, ते घेऊ शकत नाहीत. का? तर तू एका क्षेत्रामध्ये तू ती मुक्काम हासिल केला आहे तू. त्याच्यामुळं कुठलं तर एक क्षेत्र निवड आणि त्यात तू प्रगती कर आणि त्यात तू बाप माणूस बन. बाकीच्या गोष्टी तुला सांगू का, एकदा तुझ्याकडे पैसा येत झाला, महिन्या महिन्याला पैसा येत राहिला आणि तुझा कॉन्फिडन्स लेवल वाढत वाढत गेला, जगात हजार गोष्टी आहेत करण्यासारख्या, हजार गोष्टी आहेत. काहीसुद्धा करू शकतो. फक्त पहिल्यांदा स्टार्ट कुठनं कर, एका गोष्टीपासून कर. एक आयडिया निवड, एक निश निवड, एक कुठला तर हेतू ठेव आणि त्याच्यात तू टॉपला बन. त्याच्यात तू बाप माणूस बन. मग 1 वर्ष लागो, 2 वर्ष लागो, तिथे गांड घास, गांड लाल करून घे आणि पुन्हा मग 4-5 वर्षांनी ती स्टेबल झालं सक्सेस, तर तू पुन्हा पाहिजे त्या क्षेत्रामध्ये तू उतरू शकतो आणि पाहिजे त्या क्षेत्रामध्ये यश मिळू शकतो. पहिल्यांदा तुझं क्षेत्र निवड.